कान्हा आज 8 महिन्यांचा पूर्ण झाला आणि हुशार झाला असं मला जाणवतंय. कारण वाटी आणि चमचा समोर आला की त्याचा आपोआप होतो आणि पटकन खायला दे म्हणून रडायला लागतो. तर असं काही दृश्य असतं आमचं खाताना, पण तेवढाच आनंदीही असतो. आज कान्हा 8 महिन्यांचा पूर्ण झाला आणि तसंच आज माझ्या पप्पांचाही वाढदिवस आहे. त्यामुळे म्हटलं चला आज कान्हाला नवीन काहीतरी पण गोड पदार्थ बनवूया. अर्धा चमचा तूप, त्यामध्ये 2 चमचे रवा टाकायचा आहे, छान भाजून घ्यायचं आहे. 7 ते 8 मखाने टाकायचे, छान भाजून घ्यायचे, परतवून घ्यायचे. त्यानंतर 2 काजू टाकायचे, त्यांना पण व्यवस्थित छान भाजून घ्यायचं. 2 साल काढलेले बदाम टाकायचे, त्यांना पण छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तसंच 4 ते 5 मनुके टाकायचेत आणि ह्या सगळ्या मिक्सचरला एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचं. इथे वापरलेला प्रत्येक पदार्थ या अगोदर मी बाळाला दिलेला आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्यामुळे आता ही जी रेसिपी सगळं मिक्स करून बेबीला देते. आजच्या डिशमधला सगळ्यात खास पदार्थ अजून बाकी आहे, तो आपण सगळ्यात शेवटी ॲड करणार आहोत. व्यवस्थित परतवून झाल्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये रव्याला छान उकळू द्यायचं आहे, म्हणजे तो शिजून फुगतो आणि अशा प्रकारे टेक्स्चर दिसतं. मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि अर्धीच केळी टाकायची आहे आणि प्युरी करून घ्यायची आहे. प्युरी थंड होऊ द्यायची आहे, अशी दिसते. चला तर मग आता रेडी आहे आपल्या बेबीचं फूड. बेबीला फीड करूयात. अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपण ट्राय केला तर बेबींनाही चव कळायला लागते आणि त्यांचा इंटरेस्ट वाढतो खाण्यामधला, असं तरी मला वाटतं. चला तर मग तुम्हीही मला कळवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.